सर्वांना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार. आज आपणास व्याकरण आपल्याला एकूण 10 मार्काला आहे. 10 मार्क कशाला 10 मार्क आहेत तुमच्या लक्षात आलं असेल. व्याकरणामध्ये 4च, एक पहिलं वाक्य प्रकार किंवा वाक्य रूपांतर, दुसरं दिलेलं आहे समास, तिसरं दिलेलं आहे प्रयोग, चौथं दिलेलं आहे अलंकार. हे 4 तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि 5वं जे असणार आहे वाक्यप्रचार. असे एकूण व्याकरण 10 गुणासाठी आहे. आणि त्यातला पहिला जो प्रकार आहे वाक्यप्रकार. वाक्यप्रकाराचं वाक्य रूपांतर कशा पद्धतीनं करायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता पहिला 2 प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह टाईप 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बोर्डाच्या असणार आहेत. पहिला असेल 4 पर्याय दिलेले, वाक्याचे 4 पर्याय दिलेले आणि त्यापैकी योग्य वाक्य निवडा म्हणून तुम्हाला एक प्रश्न असेल. दुसरा याच्यावरचा प्रश्न असेल की तिथं सूचना दिली असेल, वाक्य वरील सूचनेप्रमाणे कृती करा. मग नकारार्थी वाक्य बनवा, होकारार्थी वाक्य बनवा, अशा पद्धतीची सूचना दिली असेल ते तुम्हाला करायचं. हे 2 मार्क आपल्याला याच्या असणार आहेत. सहज 2 पैकी 2 आपल्याला या ठिकाणी मार्क मिळतात. आता याची रचना कशी आहे आपण थोडक्यात पाहू. स्क्रीनवर मी सगळं दिलेलं आहे, फक्त विश्लेषण त्याचं तुम्हाला नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता पहा, निरनिराळे आवाज, ध्वनी, या ध्वनीतून किंवा आवाजातूनच काय झालेलं आहे, अक्षरं बनलेले आहेत. आता एवढं डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. अक्षरं तुम्ही आता 12 खडी सगळ्यांना माहिती आहे, मुळाक्षरं सगळ्यांना माहिती आहेत. ती मुळाक्षरं कसे बनलेले आहेत, वेगवेगळ्या आवाजातून किंवा ध्वनीच्या सांकेतिक शब्द त्या ठिकाणी पूर्वीच्या माणसांनी तयार केलेले आहेत, त्याचे अक्षरं बनलेले आहेत. आता ठराविक अक्षराचा क्रम एकत्र आला. आता क्रम एकत्र आला, अक्षरे आता अनेक आहेत, अ आ इ ई अशा अक्षरे आहेत. ते एकत्र आलं तर शब्द होईल का? शब्द होणार नाही. मग असे अक्षरं, ज्या अक्षरं एकत्र आली की त्याचा एक अर्थ प्राप्त झाला पाहिजे तरच ते शब्द निर्माण होतात, अन्यथा होत नाहीत. म्हणून अक्षराच्या शब्दसमूहाला ते हे कसं अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणता येईल. आता मुळाक्षरं अनेक आहेत, पण ते शब्द 4-5 मुळाक्षरं तुम्ही एकत्र आणलात तर त्याचा अर्थ तयार होईल का? होणार नाही काहीच. कारण आता क ख ग, क ख ग ला काही अर्थ आहे का? अर्थ नाही. मग आता कमल, मग क म ल हा शब्द 3 अक्षरे एकत्र आले तेव्हा त्याचा शब्द झाला. आणि शब्दानंतर जे महत्त्वाचं आहे ते वाक्य. आपल्याला अभ्यास करायचा आहे वाक्याचा. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. वाक्य अर्थपूर्ण असलं पाहिजे, शब्द अर्थपूर्ण असले पाहिजे. आता वाक्य कसं तयार होतं? आता समजा तुम्ही म्हणाल शब्द, आपण अर्थपूर्ण शब्द घेतले, वाक्य बनेल का? आता मी कमळ घेतलं, कमळ घेतलं, राधा घेतलं, पुष्पा घेतलं, पुष्पांजली घेतली, पुस्तक घेतलं, यातला काही अर्थ आहे का? 10 शब्द तुम्ही एकत्र आणलात, 100 शब्द एकत्र आणलात, अर्थ आहे का? त्याला अर्थ अजिबात नाही. अर्थपूर्ण शब्द समूहाचा वाक्य तयार होतं. मग त्याच्यामध्ये
वाक्य कशाला, आता कर्ता कर्म क्रियापद, मराठीची रचना कशी आहे, कर्ता असला पाहिजे, कर्म त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि क्रियापद असलं पाहिजे, तर वाक्य तयार होतं. नुसतं अर्थपूर्ण शब्द घेतलं की वाक्य बनत नाही. त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी त्या वाक्यामध्ये असल्या पाहिजेत. कर्ता असला पाहिजे, कर्म असलं पाहिजे आणि क्रियापद असलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण म्हणून मी खाली दिलेलं आहे, मुलींनी खरे बोलावे. आता मुली खरे, मूळ शब्द मुली, खरे आणि बोलणे असं आहे. मग मुलींनी हे काय झालं, कर्ता झाला. कर्म काय झालं, खरे हे कर्म झालं आणि बोलावे हे क्रियापद झालं. तर त्या वाक्याला छोटं का असेना त्या वाक्याला अर्थ येतो, अर्थपूर्ण वाक्य होतं. मग त्याचा अर्थ आपल्याला कळतो, तशा पद्धतीनं पुढचा क्रिया करतो. आता वाक्य आपल्याला वाक्याचाच अभ्यास करायचा आहे. आता अनेक वाक्य आहेत. काय वाक्याचा अभ्यास करायचा आहे, एकच प्रकारचं वाक्य जर वापरलं, आता आपण अनेक पुस्तकं वाचतो, अनेक कविता वाचतो, अनेक लेख आपण वाचतो. मग ते वाचत असताना जर सहज एक प्रकारचेच वाक्य मांडले तर वाचायला आवडेल का, वाचायला आवडणार नाही. भाषा वाक्यांची, वाक्याचंच काय होतं, एक परिच्छेद होतो, परिच्छेदाचं एक पान होतं, पानाचंच मिळून एक पुस्तक होतं. आणि अशा अक्षरानं, शब्दानं, वाक्यानं मिळून भाषा तयार होते. आणि भाषा खरं तर माणसाच्या विचार आचाराचं प्रदान करण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये पहा, असं म्हटलं जातं हावभावाची भाषा होती. हावभावाची भाषा आपण आज वापरतो का, वापरतो की नाही, माईक चालू करून सांगा. हावभावाची भाषा आपण वापरतो की नाही आज. पुरातन काळी जेव्हा माणूस जंगलामध्ये राहत होता, जेव्हा जंगलामध्ये राहत होता तेव्हा हावभावाची भाषा माणूस वापरत होता असं म्हटलं जातं. मग आता आपण हावभावाची भाषा वापरतो का, हां काही जण नाही म्हणतील, काही जण आहे म्हणतील, पण बोला. नाही सर, नाही वापरत. हॅलो, हां बोला. हॅलो म्हणण्याची गरज नाही, फक्त वाक्य सांगायचं. हां हां नाही, काही जण नाही म्हणतील, काही जण होय म्हणतील. पण आजही आपण हावभावाची भाषा न कळत वापरतो, पूर्ण भाषा हावभावाची वापरत नाही. आता रागल, समजा घरामध्ये तुमचे वडील आहेत, कुठल्या तरी कारणानं रागला आले. रागला आले हे आपल्याला कसं कळतं, नुसता डोळे वटारले तर आपल्याला कळतं त्यांनी मारलंच पाहिजे, 4 शिव्या दिल्याच पाहिजे, ओरडलंच पाहिजे असं आहे का. त्यांनी नुसता डोळे जरी वटारले तर आपल्या लक्षात येतं की हे रागला आलेले, चिडलेले आहेत, ही गोष्ट लक्षात येते का नाही. मग त्या हावभावावरूनच आपण ओळखलं. काही जणाला इशारा करतो आपण, इकडे. आता वर्गामध्ये काही वेळेला फक्त हात केला, इकडे म्हणलं की आपण येतो का नाही, मग हावभावाची भाषा तिथं वापरतो का नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये पूर्ण हावभावाची भाषा असायची. नंतर नंतर ध्वनी असा आवाज काढायचे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढायचे. मग आनंदाची गोष्ट आहे, दुःखाची आहे, संकट आहे, त्याच्यावर ओळखायचे. पण नंतर मात्र याच्यामध्ये बदल झाला आणि बदलून एक माणसातून एकमेकाला विचाराचं आदान प्रदान करण्यासाठी भाषेची निर्मिती झाली. आता विविध प्रकारची भाषा आहे, एकच वाक्य आपण अनेक प्रकारे वापरू शकतो. भाषा, आता पहा, तुम्हाला एक उदाहरण द्यायला हरकत नाही. भाषा प्रभावी पाहिजे, ते वाक्य ऐकणाऱ्याला गोड वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, ऐकावंसं वाटलं पाहिजे, तरच लोक बोलत असताना ऐकतात, अन्यथा ऐकत नाहीत. पहा, तुम्ही शाळेमधले काही दिवस आठवलात तर एखाद्या शिक्षकाचा तास असा होतो की ते बोलतच राहावेत आणि आपण ऐकतच राहावं, तो तास संपूनच नाही असं वाटतं. एखादा शिक्षक शाळेमध्ये अगदी तुम्हाला पहिलीपासून ते 10वीपर्यंत एखादा अनुभव, एखादा शिक्षक नक्कीच असा असेल की त्यांनी बोलत असताना आपल्याला ऐकावंसं वाटतं.
ते बोलतच राहावेत असं वाटतं. पण एखादा शिक्षक असा असतो, त्यांचा तास म्हणलं की आपल्याला आधीच कंटाळा यायला लागतो. काय नुसता बोरिंग आहे असं आपण म्हणतो. मग हा परिणाम कशाचा आहे? भाषेचा परिणाम आहे. तुम्ही भाषा कशी वापरता, तुम्ही भाषेमधले वाक्य कसे वापरता, शब्द कसे वापरता, त्याच्यावरून भाषा आहे. आता पहा, एक साधं उदाहरण घेऊया आपण, कवितेतलं उदाहरण घेऊया. मी अलंकाराच्या वेळेस कदाचित तुम्हाला तेच उदाहरण देईन. आता एक साधं वाक्य आहे. एक मुलगी चालत चालली आहे. या वाक्यामध्ये काही विशेष वाटतं का? ऐकावं असं वाटतं की एक मुलगी रस्त्यानं चालत चालली आहे. मग तेच वाक्य कवीनं म्हटलं, लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नकरेचं. वाक्याचा अर्थ तोच आहे. वाक्याचा अर्थ तोच आहे, शब्द वेगळे आहेत पण अर्थ तोच आहे. पण भाषा कशी वाटते आपल्याला, असं गाणं लागलं तर न कळत आपल्या पायाचा ठेका चालू होतो. म्हणजे हे भाषेचं वेगळेपण आहे, हे रचनेचं वेगळेपण आहे, कवी लेखकाचं वेगळेपण आहे. असे आकर्षक वाक्य वापरलं तर लोकांचं लक्ष वेधलं जातं. तो उदाहरण म्हणून तुम्हाला इथे दिलेलं आहे. काल खूप पाऊस पडला. हेच वाक्य जवळजवळ इथं 5 प्रकारे दिलेलं आहे. पहा, स्क्रीनवर सगळ्यांना दिसत असेल. काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे कशा पद्धतीनं सांगतात. हे 5च नाही, या 5पेक्षा अनेक 10 प्रकारे सांगता येईल माणसाला. आता पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? काल फार पाऊस पडला. आपल्याकडे पडला आहे योगायोगानं. काल खूप पाऊस पडला संध्याकाळी. आता हे साधं विधानार्थी वाक्य आहे. ते आपण विश्लेषणच्या वेळेला पाहू. विधानार्थी काय आहे, प्रश्नार्थी काय आहे ते पाहू. पण काल फार पाऊस पडला, तेच वाक्य काल काही कमी पाऊस पडला नाही. म्हणजे काल काही कमी पाऊस पडला नाही म्हणजे भरपूर पाऊस पडला असा अर्थ होतो. ते नकारार्थी विधानार्थी आहे पण नकारार्थी वाक्य आहे. तिसरं वाक्य पहा. काल काय कमी पाऊस पडला का? प्रश्नार्थी आहे. काल काय कमी पाऊस पडला का? पहा, थोडं हेल बदलला, शब्दाचा सूर बदलला, वाक्यरचना बदलली तर वाक्याचा अर्थ बदलतो. सगळ्या 5च्या 5 वाक्याचा अर्थ तोच आहे पहा, पण वापरण्यामध्ये फरक आहे. काल कमी तर पाऊस पडला नाही ना. आता नकारार्थी वाक्य पण प्रश्नार्थी वाक्य. काल कमी तर पाऊस पडला नाही ना, म्हणजे याचाच अर्थ काय होतो? काल भरपूर पाऊस पडला. 5वं वाक्य पहा. किती अफाट पाऊस पडला काल. आता किती अफाट पाऊस पडला काल. आता काल हा शब्द आता पहिल्या वाक्यामध्ये तुम्ही पहा, काल फार पाऊस पडला असं वापरलं. आणि हेच आता किती अफाट पाऊस पडला काल, तेच वाक्य वेगळे शब्द थोडं वापरून उद्गारार्थी वाक्य बनवलं, पण अर्थ तोच आहे. वाक्याचा अर्थ मात्र बदलला नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वाक्यप्रकार करत असताना कुठलंही वाक्यप्रकार करा, पण वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. वाक्याच्या अर्थाला कुठेही बाधा न आणता वाक्य परिवर्तन आपल्याला करायचं आहे. हे वाक्य म्हणजे काय? वाक्य आपण का वापरतो, कशा पद्धतीनं वापरतो, वेगवेगळे प्रकार आपण वाक्याचे पाहिले. आपल्याला हे 2 प्रकार आहेत. हे ढोबळ ह्या ठिकाणी दिलेले वाक्य आहेत, पण मूळ परीक्षेला येणारे पुढे आहेत. आता अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. वाक्याचे प्रकार, मुख्य प्रकार 2 आहेत. कोणते 2 प्रकार आहेत? अ आणि ब. मी हे 2 नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत पहा. अ आशयावरून, वाक्यामध्ये जो आशय आहे, अर्थ आहे, जो भाव आहे, त्याच्यावरून वाक्याचा प्रकार ठरतो. आणि दुसरं क्रियापदाच्या रूपावरून. आपण एक उदाहरण पाहिलं क्रियापदाचं रूप. आता काल पाऊस पडला च्याऐवजी पाऊस भरपूर पडला काल. म्हणजे क्रियापद हे कधी शेवटी वापरलं. म्हणजे
दोन प्रकार, मुख्य प्रकार वाक्य प्रकाराचे दोन आहेत. आशयावरून किंवा अर्थावरून किंवा भावार्थावरून एक प्रकार आणि दुसरा क्रियापदाच्या रूपावरून दुसरा प्रकार. आता आशयावरून, अर्थावरून किंवा भावार्थावरून इथं तीन प्रकार दिलेले आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. आशयावरून पडणारे वाक्याचे तीन प्रकार आहेत. तुम्हाला इथेच पाठ झालं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, विसरलं नाही पाहिजे. वाक्याचे मुख्य प्रकार दोन आणि आशयावरून क्रियापदावरून, आणि आशयावरूनचे मुख्य प्रकार तीन. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आता क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार दिलेले आहेत. चार प्रकार. पहिलं आहे स्वार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरं आहे विंध्यर्थी वाक्य आणि चौथं आहे संकेतार्थी वाक्य. आता पहिला जो प्रकार आहे आशयावरून, अर्थावरून किंवा भावार्थावरून, तो प्रकार आपण आता पाहूया. आता त्यातलं पहिला जो प्रकार आहे, आशयावरून पडणारा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य नेमकं कशाला म्हणायचं, कोणत्या प्रकाराला, कोणतं वाक्य आपण ओळखायचं की हे विधानार्थी वाक्य आहे, हे कसं ओळखायचं. पहा, साधी सोपी गोष्ट आहे. आपण दिवसभरामध्ये अनेक विधानं करत असतो, अनेक विचार मांडत असतो. आता समजा कुठलंही विधान घ्या, आपण एखादी घटना घडली. आता काल दसरा होता, आपण म्हणतो सहज, काय दसरा असूनही पाऊस पडला. सगळं व्यते, संध्याकाळी निघायच्या वेळेला सगळ्यांची तयारी चालू असेल, नटातटायचे, आणि अशा वेळेसच काय व्हायला, पाऊस पडला. मग आपण सहज विधान करतो, काल पाऊस पडला, त्याच्यामुळं सगळं काय झालं, सोनं द्यायचं, भेटायला जायचं, सगळ्यावर बिरजण पडलं. विजन केलं का नाही, सगळ्या आनंदावर बिरजण पडलं. सगळा आनंद जो होता तो पावसामुळे नाहीसा झाला. विधान करतो ना आपण. कुठलीही घटना पहा, कुठलीही घटना घडली की त्याच्यावर विधान असतं. अगदी तुम्ही जेवायला, चला जेवायला, विधान करतो आपण. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. ते वाक्य होकारार्थी असेल किंवा नकारार्थी देखील ते वाक्य असू शकेल. पण आपण दिवसातून असे भरपूर विधान करतो, त्यालाच विधान म्हणायचं. एखादा विचार मांडतो, एखादा घटनेविषयी एखादा विचार मांडतो, तेच काय झालं, विधानार्थी वाक्य झालं. विधानार्थी नकारार्थी देखील असू शकतं आणि होकारार्थी देखील असू शकतं. मी 5 वाक्ये तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, नकारार्थी दिलेले आहेत आणि होकारार्थी देखील दिलेले आहे. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर चांगलं क्रिकेट खेळतो. त्याच्याविषयी आता तुम्ही कुठलंही मत व्यक्त केलात, एक विधान व्यक्त केलात. आता तुम्ही म्हटलं गेल्या वर्षी मला अमक्या विषयाचे शिक्षक फार उत्तम शिकवत होते, फार चांगलं सांगत होते, असं आपण म्हणतो. पहा, म्हणजे सहज विधान करतो. तसं सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. आता विटी दांडू बऱ्याच जणाला माहीत देखील नसेल. आम्ही लहान असताना पहा, विटी दांडू हा सगळ्यांचा आवडता खेळ होता. आणि जवळजवळ जसं आज क्रिकेट खेळायचं सगळे दिसतात आपल्याला, तसं विटी दांडू खेळायचे जास्त मुलं त्या ठिकाणी दिसायचे. कुठेही दिसलं की विटी दांडू आणि गोट्या ह्या सगळ्यात जास्त खेळ त्या काळामध्ये असायचा. आता क्रिकेट दिसतं. तसं म्हणजे अलीकडच्या काळात फारसा खेळला जात नाही.
म्हणजे हे वाक्य विधानार्थी आहे पण नकारार्थी आहे. नकारार्थी का? जात नाही. आता हेच वाक्य जर होकारार्थी असलं असतं तर कसं केलं असतं आपण? अलीकडे बिटी दांडू खेळ खेळत नाहीत, कोणीही खेळायचं दिसत नाही. नकारार्थी वाक्य. आता तिसरं, हे फूल खूप सुंदर आहे. सहज आपण समोर जर एखाद्या फुलाचं झाड दिसलं, गुलाबाचं फूल असेल, तुम्ही झाडामध्ये कुंडीमध्ये वगैरे लावला असाल तर सहज म्हणतो हे किती फूल सुंदर दिसतं आहे. आता किती फूल सुंदर दिसतं आहे, किती हा शब्द आला अगोदर तर उद्गारार्थक होतं. हे फूल खूप सुंदर आहे. माझी शाळा मला खूप आवडते. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. नकारार्थी. होकारार्थ म्हणजे विधानार्थी वाक्य पण नकारार्थी वाक्य. लक्षात येते सगळ्यांच्या? विधानार्थी वाक्य प्रकार. हो सर. ठीक आहे. आता दुसरा प्रकार पाहू आपण, प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? प्रश्नचिन्ह असेल. प्रश्नचिन्ह असणारच सहज आपल्याला ओळखू येतं. तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. आता हे वाक्य देखील होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकेल. आपण अनेकाला दिवसामध्ये कितीतरी प्रश्न विचारतो. आता आई स्वयंपाक करत असेल, भूक लागली, मग आपण विचारतो नाही स्वयंपाक झाला का नाही का अजून तुझा? खायचं असतं आपल्याला पण विचारतो तिला स्वयंपाक अजून तुझा झाला का नाही. काय एका आपला भाऊ लहान गोंधळ करत असेल, काय असाच हा किरकिरी करतो, काय गप्प का बसत नाहीस? आपण असं सहज प्रश्न विचारतो पा. कितीतरी दिवसामध्ये 100 प्रश्न विचारतो. तेच प्रश्न आहेत, फक्त मांडणी वेगळी असते म्हणून आपण गोंधळात पडतो. प्रश्नार्थी वाक्य. आता इथं 5 वाक्य दिलेले आहेत पा. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? दुसरं वाक्य, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? आता हे वाक्य प्रश्नार्थी आहे पण तसंच नकारार्थी देखील आहे. तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? लक्षात येत आहे? दुसरं वाक्य. तिसरं वाक्य पहा, हे फूल सुंदर आहे का? अगोदरचे विचारलेलेच प्रश्न थोडे फिरवून घेतलेले आहेत. हे फूल सुंदर आहे असं आपण म्हटलेलं होतं विधानार्थी वाक्यामध्ये. फक्त हे फूल सुंदर आहे का प्रश्न विचारलेला आहे. पण तुझी शाळा कुठे आहे? अपमान केल्यास कुणालाही राग येत नाही. अपमान केल्यास कुणालाही राग येत नाही म्हणजे याचाच अर्थ कुणालाही राग येत नाही म्हणजे येतो. आपण अपमान केल्यास राग येतो. अपमान केलाही कुणाचाही, सगळ्यांनाच राग येतो अपमान केल्यानं. खरं असो किंवा खोटं असो आपल्याला राग येतोच ना. मग अपमान केल्यास कुणालाही राग येत नाही. नकारार्थी वाक्य आहे पण प्रश्नार्थी आहे. हा आहे. सगळं व्याकरण इतकं सोपं आहे की तुम्हाला सहज ते समजेल. फक्त तुम्हाला जड जाणार आहे थोडं समासही सोपं नाही, प्रयोग थोडं तुम्हाला जड जाणार आहे. आपण तेही सोपं तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगता येईल. आता तिसरा जो प्रकार आहे आशयावरून ठरणारा, उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनातला भाव, जी भावना आपली असते ती उत्कटपणानं उत्स्फूर्तपणानं मांडलेली असते. कंसामध्ये त्यासाठी मी दिलेलं आहे. व्याख्या काय बघा उद्गारार्थी वाक्याची. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. हे वाक्य देखील होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतं. आता मनातील भाव उत्कटपणानं मांडलेले किती शब्द आहेत? तुम्ही शब्दाचा विचार केला
तर जे विस्मयकारक हुबयानवे अवयव आहेत, हुबयानवे अवयवातले शब्द, अरे बापरे, किती मोठा साप रे, अरे बापरे, अरेच्छा, अरे, हे असे जे शब्द आहेत की हे सगळे विस्मयकारक उत्कट भाव व्यक्त करणारे शब्द, ते सगळे उद्गारार्थी वाक्यामध्ये येतात. आता हे किती छान आहे हे फूल, हेच वाक्य आपण तिन्ही प्रकारामध्ये घेतलेलं आहे. किती छान आहे हे फूल, किती शब्द इकडं आला आणि किती छान आहे हे फूल उद्गारवाचक झालं. हां, क्रियापदाचे जागा फक्त बदलले. आता मला माझी शाळा आवडते, ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त प्रश्नार्थक शब्द वापरतो ना, ते पहिला वापरलेला आहे. किती आवडते मला माझी शाळा, किती आवडते माझी शाळा मला, वाक्य असंही घेता येईल. किती आवडते माझी शाळा मला, असंही होऊ शकेल. किती वाढवत आहात तुम्ही लष्करांचं मनोबल, हे तुमच्या पुस्तकातले वाक्य आहे. किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल. हे बापरे, किती हा जीवघेणा वेग, हे देखील तुमच्या पुस्तकातलं वाक्य आहे. बापरे, किती हा जीवघेणा पहिल्याच पाठातलं हे वाक्य आहे. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्म असतं की, गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्म असतं की, हे वाक्य देखील तुमच्या पुस्तकातलंच आहे. आता हे तीन प्रकार लक्षात ठेवा: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. मला वाटतं 10:52 झाले. 11पर्यंत आपल्याला तास घ्यायचा आहे. 8 मिनटं शिल्लक आहेत. पुढचे जे क्रियापदाच्या रूपावरून होणारे वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतर जे आहे ते आपण काय करूया,